बदलापूर अत्याचार घटनेचे संपूर्ण राज्यामध्ये पडसाद उमटताना दिसताय। सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर आलेला आहे। जिल्ह्यातील खासगी आणि सरकारी शाळांना खबरदारीच्या उपायांसाठी सूचना देण्यात आल्या। सक्त सूचना दिल्याची माहिती समोर येते। सूचनेचं पालन न करणाऱ्या मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। शाळेमध्येच एका छोट्याशा चिमुकलीवर अत्याचार झाले होते आणि त्यानंतर आता शिक्षण विभागाला जाग आल्याचं दिसतंय। शिक्षण विभाग सक्त ॲक्शन मोडवर असल्याची माहिती समोर येते। जिल्ह्यातील खासगी सोलापूर जिल्ह्यातील खासगी आणि सरकारी शाळांना खबरदारीच्या उपायांसाठी सक्त सूचना देण्यात आल्या। आणि जे सूचनेचं पालन करणार नाही त्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येते। सोलापूर जिल्ह्यामध्ये या पार्श्वभूमीवर शासनाने जे 10 मार्च 2022च्या आदेशानुसार सखी सावित्री समिती स्थापन करायचे आदेश दिले होते, त्याच्यानुसार ह्याची जी संपूर्ण कार्यवाही यासाठी आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व मुख्याध्यापकांच्या प्रत्यक्ष बैठका घेत आहोत। संबंधित शिक्षकांना आपण असं स्पष्ट पद्धतीने सूचना दिलीत, संबंधित शिक्षकांना निलंबन नाही तर कठोरातली कठोर कारवाई होऊन त्याला पेन्शनसुद्धा किंवा कुठलेही लाभ मिळणार नाही। आणि खाजगी संस्था जर असेल तर तिथे जे कर्मचारी आणि व्यवस्थापन ह्या सर्वांना सुद्धा कारवाईपासून सोडणार नाही। अशा प्रकारच्या सक्त सूचना आपण समक्ष बैठक घेऊन दिलेल्या आहेत। त्यांची जबाबदारी त्यांना समजावून सांगत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।